गोकुळ. आता या विसराळूपणाला काय करावे, अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही. कोणकोणती कामे करायची आहेत त्याची आठवण राहण्यासाठी उपारण्याला या गाठी मारून ठेवल्या. पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलं. मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय? चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तो कुठे जायचे याचाच विसर पडला. म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो. बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे. हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोघांनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे. कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरतच नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही. वा वा गोकुळ, धन्य तुझा संसार. पण अशा विचारात वेळ घालवून उपयोग नाही, नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल. तिची आठवण आहे तोच तिला हाक मारावी. अगं ऐकलेस का, जरा इकडे ये पाहू, ऐकलेस का, ए. आता हक्का मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा, नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही. आलीस का, अगं ए, ऐकलेस का, अगं ए. झाले का एक सारखे ओरडायला? जरा हात धुत होते तर 50 हक्का मारल्या. वाघ का पाठीस लागला आहे तुमच्या? तशातला काही प्रकार नाही. तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कोठून मिळणार? म्हटले कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही. न राहायला काय झाले आहे मला? आपल्यासारखेच का जग आहे सारे? बरे ते असो, काय विचारणार होतो मी तुला? पाहिलेस हे असे होते काय हे? आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे? तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी नाव सुद्धा विसरलो असतो. आठवण म्हणून कशी ती राहत नाही. आठवण राहत नाही तर उपरण्याला खूनगाठ बांधावी एखादी. ही बघितलीस खूनगाठीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सुतपुतळी झाली आहे ती? हे काय, माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली आबरू टिकवण्यावर आहे. इतक्या का गाठी देतात? कुठे करायचे ते भारीच. आता देशमुखांच्या इथे 4 माणसे जमणार आणि तेथे असे सोंग्यासारखे. शाबास, हेच विचारणार होतो. देशमुखांकडे जायला निघालो होतो, हेच वाटेत विसरलो. बरे, मगाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले? काय व्हायचे हेच झाले. वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे ते विसरलो. बाई बाई बाई, हद्द झाली आता. शेरभर साखर आणि तोळाभर केशर एवढे सुद्धा विसरला ना? जिन्सा लक्षात होत्या, पण शेरभर साखर आणि तोळाभर केसर की तोळाभर साखर आणि शेरभर केसर याचा निर्णय होईना. तेव्हा टाकले ते उद्यावर काम. ते नाही चालायचे. आधी सामान आणा, नाहीतर आज चूल बंद. रात्री जेवायला काही मिळायचे नाही. बरी आठवण केलीस. मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे, हे मी विसरलोच होतो. आता तुला वाटेल तर ठेव चूल बंद. मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे, मग जायचे होते कुठे भीक मागायला. आणखी उठपाय देशमुखांकडे काय असते हो तुमचे? काय असते म्हणजे? आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले, लिहा वाचाय शिकवले, संसार थाटून दिला आणि म्हणे तिथे काय असते? मोठी शहाणी की नाही तू? घरात काय वाटेल ते कर. आज तिकडे पाहुणे येणार, 4 माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर तर अडून बसल्यास त्यांच्या अगदी. हे पहा, तुम्हाला जर माझ्या छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी. माझ्या बापाच्या तिथे अन्न वस्त्राला काही तोटा नाही. वा, तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही? त्याच्या खानावळीत रोज 200-500 पानं जेवून उठते, तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा. पण 7 रुपये महिना तू कुठून देणार? इतके हिनवायला नको काही. माझी आई खंबीर आहे मला पोसायला. म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत.
मग लग्नाची तरी उठाठेव कशाला केली? म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती. लग्न तरी कुठे करणार होते माझे, पण हळद कुंकवाला आधार म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तांत बांधली वाटते. म्हणे मी त्यांना जोड नाही. इतका उद्धार तुझा बाप असता तर मग दिवाळी सणासाठी तुला मला महिनाभर ठेवून घेऊन अखेर 9 रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा 18 रुपये आकार का केला असता माझ्यावर? त्याने केला दिवाळ सण, पण माझे निघाले दिवाळे. आपल्यासारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे. एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपान सुद्धा ठेवतात सारी माणसे. इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खानावळीत, पण माझ्या खेरीज पान हलत नाही. खरेच पान हलत नसेल खानावळीतली 200 पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे. आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच, पण तुझ्या गुणांवर पांघरू सुद्धा घालील. गोकुळ हा राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या नाटकातून प्रेमसन्यास या नाटकातून घेतलेला एक प्रवेश आहे. स्वभावनिष्ठ आणि शब्दनिष्ठ विनोदाची उदाहरणे म्हणून यातील संभाषण महत्त्वाचे ठरते.